नमस्कार. तर आज आपला 23वा दिवस आहे आणि आता काल आपण पोहरी या गावात थांबलेलो. इथे मंगल कार्यालय आहे, तर ती जागा आहे रिजनेबल रेटमध्ये भेटली आहे. तर आता सांगायचं जशी काल रात्री आपण सहज इकडे इंस्टावरती चेक करत होतो, लोकेशन टॅग करत होतो. एक आपल्याला कळलं की इथे बाजूला पोहरी किल्ला आहे. इथे मराठा साम्राज्यात 2100 वर्षापूर्वीपासूनचं आहे. तर आता आपण सामान वगैरे पॅकिंग झालं आहे, तर सामान इथेच ठेवतो आहे आणि त्याला रिक्वेस्ट करू की आपण किल्ला बघून येऊ, पण सामान इथे जाऊ दे. तर चला तिथून आपण निघाले पोहरीच्या किल्ल्याला. पोहरी बाजारपेठ आहे. गुगल मॅपप्रमाणे इथून डावीकडे जायचं आपल्याला. म्हणजे चौक दिसतं आहे ना, चौकातून डावीकडे तिथे जर चहा बघूया कुठे भेटतो. खूप मुश्किल आपल्याकडे चहा भेटली, तर आपण चहा पिऊन आता आपण निघतो आहोत पोहरीच्या किल्ल्याला. हा चौक आहे, तिथून आपल्याला डावीकडे जायचं आहे 1 किलोमीटर अंतरावर आणि आपल्याला सरळ जायचं आहे शेवपूरला, म्हणजे उदयपूरसाठी. तर आता आपण पोहरीचा खंडेराव किल्ला आता आपण प्रवेश करतोय. हे आपण बुरुज बघतोय, ढासळत चाललेले आहे. आपण आता आलो आहे भारतातील अतिप्राचीन असा मानला जाणारा 2100 वर्ष जुना असा भव्य प्राचीन आणि असा किल्ला की ज्यामध्ये आजही भूतप्रेत यांचं अस्तित्व आहे असं मानलं जातं. तर या किल्ल्याला खंडेराव किल्ला असंही म्हणतात आणि हा खंडेराव किल्ला राजा खंडेराव शिंदे यांनी हा बनवलेला. तर आता हा किल्ला त्यांचेच वंशज सिंधिया म्हणजे शिंदे आता ह्यांच्या अखत्यारीत आहे. तर त्यामुळे हा किल्ला खाजगी असल्याकारणाने ह्यावरती कुठल्याही प्रकारचा शासनाचा असा हक्क असं दाखवला जात नाही. स्थानिकांच्या मते या किल्ल्याला 4 दरवाजे आहेत आणि असं म्हटलं जातं की या किल्ल्यामध्ये कुठेतरी खजाना आहे आणि या खजानापोटी असंख्य लोक येथे आले आणि उत्खनन करण्याचा प्रयत्न केला बेकायदेशीर. तर त्यांना फार वाईट अनुभव आला आणि असं म्हटलं जातं की राजा खंडेराव हे नृत्यासाठी फार त्यांना आवड असायची आणि ते येथे असंख्य असे नृत्याचे कार्यक्रम राबवले जात असत. खंडेराव यांचा ज्यावेळी मृत्यू झाला तर त्याचे कुटुंब त्यांना सोडून इथून निघून गेले आणि परत इथे कोणी आलेच नाही. आणि असं म्हटलं जातं की ज्यावेळी संध्याकाळ होते तर इथे नृत्याचा, गाण्यांचा आणि घुंगरांचा आवाज येतो आणि ज्यावेळी जो कोणी रात्रीच्या वेळेला किंवा संध्याकाळनंतर या किल्ल्यावरती प्रवेश करतो आणि त्यांना हे दृश्य दिसतं तर ते जिवंत राहत नाही असं आख्यायिका आहे. तर येथे जी चौकशी केली असता तर काही ग्रामस्थांनी सांगितलं की हे सत्य आहे, तर काही ग्रामस्थांनी सांगितलं हे पूर्णपणे एक क्षुल्लक आहे आणि यामध्ये असा कुठल्याही प्रकारचा वाद नाही की याचं भूतप्रेत वगैरे ते आहे म्हणून. तर काही लोकांचं असं आहे की पहिले काळी येथे असं भूतप्रेत वगैरे आवाज वगैरे यायची. सध्या असं काहीच प्रकार घडत नाही. आपण दिवसा आलो असल्या कारणाने आपल्याला कुठलाही इथे असा अनुभव आलेला नाही आहे. खंडेराव किल्ला हा पोहरी गाव मध्य प्रदेश येथील आहे आणि सांगायचं तात्पर्य असं या किल्ल्याला भेट देण्याचा मुख्य उद्देश हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये होता आणि मराठा साम्राज्यातील राजा खंडेराव यांनी हा किल्ला बांधलेला. आज महाराष्ट्रामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे, आज महाराष्ट्रामध्ये लोकांना मराठी बोलायला लाज वाटते. अशा परिस्थितीमध्ये त्यांना मराठा साम्राज्यातील 2100 वर्ष जुना किल्ला दाखवणे, इतिहास दाखवणे, पटवून देणे पुराव्यासह हे आपलं परम कर्तव्य होतं. त्यासाठी आपण हा पोहरीचा किल्ला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तर भूतप्रेत आहे की नाही माहिती नाही, पण हा जो इतिहास आहे मराठा साम्राज्याचा खरा तितकाच खरा है. बहुत साल पुराना है. इसमें ऊपर ठाकुर बाबा का मंदिर है, बहुत सदियों पुराना. ये बहुत मान्यता है इसकी भी, इसकी गणेश मंदिर की भी बहुत मान्यता है इसकी. ये राजा का नाम खांडेराव. उसके बाद में अभी ये सीतोले साहब हैं. सीतोले कौन? सीतोले जिसके ये वंशज, हाँ पूर्वज, मतलब पूर्वज हैं. हाँ. तो उन्हीं के अंडर में है ये पूरा किला.
तो अभी वो संभाल रहे सब, देख रहे अभी वही देख रहे हैं। इसमें ये गौशाला डाल दी है उनने, अभी ये गौशाला चल रही है उनकी। उनकी ही है, हाँ, उनके पूर्वजों की। शीतलों की, हाँ शीतलो साहब की गौशाला उन्हीं की है, उन्हीं की चल रही है, उन्हीं के अंडर में है ये। नाम क्या? मेरा नाम बबलू, बबलू। पौरी ताने से। ये इधर से ही है। हाँ, हम पौरी लोकल से ही हैं, यहीं से ही। तो ये किले का इतिहास तोड़ दिया बहुत पहले, बहुत अच्छा। ये गवर्नमेंट के अंडर में था तो प्रॉपर देखभाल होती थी। इसमें मूवी बनी थी डाकू अफीना। राजा का भैया एक और सालू, वो भी सीआईडी में आता रहता। आपको पूरी बस्ती दिखेगी। चलिए। मंदिर का नाम क्या? ठाकुर बाबा। ठाकुर बाबा। हाँ, ये ठाकुर बाबा का मंदिर है। ये काफी पुराने, बहुत मान था। ये मैया है। ये पठान बाबा मंदिर है, पठान। कौन सा? हाँ चलेगा। ये पठान बाबा है, बहुत। ये पठान बाबा का मंदिर है। हाँ, अति प्राचीन मंदिर है पोरी से। आता आपण चाललो त्यांनी सांगितलं की तुम्ही जलमंदिर पण करा. हाँ। तर आपका नाम क्या? मेरा नाम राजकुमार थोड़ा। गावातल्या बरेच लोक म्हणाले की तुम्ही जलमंदिर पण करा. आपण जलमंदिर जवळ पोहोचतोय. चला तर हे जलमंदिर प्रवेशद्वार आहे. अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं। चला तर आता 11:30 वाजलेत आणि आपण पोहरीचा खांडेराव किल्ला, त्याचबरोबर जलमंदिर, कारण ते ग्रामस्थांची खूप असं चाललेलं की तुम्ही हा किल्ला करा म्हणून, त्याचबरोबर तुम्ही जलमंदिर पण करा. तर जलमंदिर केलं आहे, किल्ल्यात आपल्याला करायचं होतं. तर चला तर महाराजांना पुष्प अर्पण केलं आहे आणि त्यासोबत सायकल आपली तयार झालेली आहे आणि GPS पण 0 केलेलं आहे. उशीर झाला आहे. तर आता कसं आहे, शिवपूरचं आपल्याला शक्य नाही, पण त्याच्या अगोदर काही 50 किलोमीटर आपल्याला मुक्कामाची सोय असं गावकऱ्यांनी ते सांगितलं पोरीमध्ये. तर चला तर निघूया आपण. आणि वाटत काय खायला भेटणार, खायला पण घेतलेलं आहे, पाण्याचे बॉटल वगैरे भरलेले आहेत. काल रात्री आपण रुक्मिणी श्रीकृष्ण मॅरेज गार्डन पोहरी आपण इथे आज काल रात्री. चला तर आता आपण निघतोय. शिवपूरचं शक्य नाही, पण तसं जमेल आपण आज तेवढं कंप्लीट करायचा प्रयत्न करू. खांडेराव किल्ला जलमंदिर करता करता आपला उशीर झाला. गावकरी भेटले इथे, जसं बोलता बोलता उशीर झाला. पोहरी चौरा आहे, तर आपल्याला इकडून सरळ शिवपूरला जायचं आहे. ही उजवीकडे आपल्याला पोलीस चौकी दिसते पोहरीची. जंगल सुरू झालंय. इकडची लोक म्हणत होती मला जंगल जरा खतरनाक आहे,
और यहाँ पे चिता बहुत है, रेंजी चौकी, वॉच टावर, BGI मोड. आता 12:50 झालेत आणि आपलं डिस्टन्स झालं आहे तसं 13 किलोमीटर बरोबर. आणि शिवपुरीकडून 72 किलोमीटर आहे बाकी. आणि रस्त्यात दुतर्फा बघू शकतो आपण जंगल आहे, पण त्यामुळे झाडी पण आहे चांगली. आणि त्यामुळे अजून पाणी आपलं गरम झालेलं नाही आहे. रस्ता खरबडीत आहे, तर आपलं सायकलवरती पूर्ण कंट्रोल आहे, त्याने आपला प्रवास बरोबर चालला आहे. जंगल रिसॉर्ट आहे. आपण जर काल रात्री जर पोहरीवरून इथे आलो असतो तर आपल्याला इकडे रूमची सोय झाली असती, पण जाऊ देत. आपला पोहरीचा जो खांडेराव किल्ला आणि जलमंदिर आहे आपलं चुकलं असतं. 2:20 झाले आहेत आणि आपले डिस्टन्स झाले 21 किलोमीटर पूर्ण. आणि आता इकडून शिवपूर का तरी 60 किलोमीटर अंतरावरती आहे. शिवपूर बघा 58 किलोमीटर आहे. टाईम जरा 2:44 म्हणजे 2:45. आणि आपल्या तसे डिस्टन्स झाले. आदिवासी लोक इथे रस्त्यावरती हे गवत टाकून ठेवतात. आदिवासी ना रस्त्यामध्ये असं गवत टाकतात. काहीतरी बियाणं वगैरे काही ना काहीची प्रोसेस असते, हा माहीत नाही. काही गाड्या रोड क्रॉस करून होतात, म्हणजे क्रॉस करून होतात, ज्यांना माहिती आहे ते आपली सायकल गाडी. अचानक सायकलला काय झालं कळत नाही. 15, 20, 25च्या स्पीडने सायकल पळणारी आता फक्त 8, 9च्या स्पीडने सायकल चालते. आता उतार लागले ते सायकल पळायचं नाव नाही. घाट सुरू झालं आहे. अशी बरोबर खालती मला एक हॉटेल लागलेलं, तिकडे पहिले 1 लिटर पाणी भरून घेतलं, म्हणजे बिस्लरी घेतलं. तिकडून 3 किलोमीटर आहे आणि सांगितलं करालमध्ये तुम्हाला मुक्कामाची सोय होईल. ते कराल 10 किलोमीटर अंतरावरती आहे. बघू टायमिंग झालं आहे 4. आपलं डिस्टन्स झालं आहे 30 किलोमीटर. घाट लागला आहे, पण घाट चढतो आहे. 3 किलोमीटरचा घाट आहे. चला तर दुर्घटना संभावित क्षेत्र, कृपया वाहन धीरे चलाए. आमचंच वाहन धीरे चाललं आहे, बाकी सगळे सुसाट आहेत. माकड बघ हे बसते. काय रे काय हे मारे धरू फटके. काय 3 किलोमीटर पूर्ण होत आले. उतार लागू दे. श्रीराम मंदिर झाल्यात. आपला डिस्टन्स झाला आहे 35 किलोमीटर आणि मग अशा 3-4 किलोमीटरचा घाट चढलो. तर त्याच्या अगोदर आपण स्पीड बघतो आहे ना, उतारला आपला 8, 9, 10चा स्पीड भेट होता. आता आपल्याला पुढे 15, 16, 17, 18चा स्पीड भेटतो आहे.
करहाला आलाय. कुठे काय दिसत नाही मुक्कामाचं बोलले तर. हे गाडी काय नव्हतं पण सगळं थंडगार होतं. पाहुणेसं झाले तर मागे करालमध्ये आपण चौकशी केली तर एकच होतं, माइंड ट्रेड समथिंग काहीतरी. 1,500 बोलतोय. नशीब परत मागे निघालो, फोनवरती काम केलं ते. 7 वाजले. जंगल मार्ग आहे पूर्ण, एकदा प्रवास करतोय. येणार जाणाऱ्या गाड्यात प्रकाश पडतो त्यावरती प्रवास चालला. आपण लाईफ पूर्ण बापाला 7 वाजून गेले आणि 47 किलोमीटर. पण एका हॉटेलमध्ये थांबलेलो, लाईट लावली. 8 वाजलेत आणि आपण गोप्रोची लाईट लावलेली ना, ती बॅटरी डाऊन झाली आणि बंद झाली. आणि शेवटी आपल्याला मग एक मंदिर भेटलं, बाहेर प्रकाश होता. त्या लाईटीमध्ये मग आपल्याला कनेक्शन द्यावं लागलं आणि आपली सायकलची लाईट चालू झाली आहे. फक्त या खड्ड्याबिड्डे येऊ नको, कारण वरच्यावर कनेक्शन दिलेलं. आता रात्रीचे 9:18 झाले आहेत आणि आपण शोपूरला पोचलो. विचार करा, मी अपेक्षा पण नव्हती मला सकाळी, कारण आपण दिवसभर काढून 40 किलोमीटर मरत गेलेले 5:30पर्यंत. आणि आता 8:20 होत आलेत आणि आपण आता 81 किलोमीटर पूर्ण केलं. विचार करा. जे हॉटेल बोललो ते बघा समोर आहे. बघू आता किती बोलतोय, होत आहे का रिजनेबल. 10 वाजलेत आणि आपण रूम बागवर घेतली प्रॉपर शोपूरला. एक नंबर आहे. कसं आहे, पैसा महत्त्वाचा नाही, आपलं कार्य महत्त्वाचं आहे. पैसा काय आपण कधीही कमवू शकतो. आणि माझी इच्छा आलेली कराल क्रॉस करताना की बाबा आपण शोपूर जर पोचलो ना, शोपूरला अशीच रूम रॉयल घ्यायची. बघा त्या दिवशी रॉयल रूम घेतली. 1000 रुपये झालेले. तर त्याला जेवण बोललो, जरा पराठा बोललो, तर हेरोला कॉम्प्लिमेंटरीच आहे. तर आहे आपल्या पाय तसं आहे, आलू पराठा. अच्छा, नमस्कार, जय भवन, जय शिवराय. आज 24वा दिवस आहे. तर आपण काल रात्री आपण शोपूरला थांबलेलो हे कामतीमध्ये. तर इथे रूम आहे, मस्त वाटलं, सगळं मस्त होतं. पैशापासून सगळं काय सर्विस वगैरे. तर इथून आता आपण निघतो आहोत. चेकआउट झालं आहे, चेकआउट करायचं आहे, तयारी आपली झालेली आहे. चला तर निघूया. नमस्कार, 11:20 झालेले आहेत आणि काल रात्री आपण हॉटेल अनोखीमध्ये थांबलेलो. तुम्हाला नाम क्या? पवन आहे. तो जय श्रीराम. जय श्रीराम. चला, हे हॉटेल अनोखी आहे, तिथे आपण मुक्काम केलेला. आपल्याला आता सरळ जायचं आहे. आता हे शोपूर आहे, पुढे बाजारपेठ वगैरे लागेल. 2 किलोमीटरच्या पुढे शहर येतं, पण त्याच्या अगोदर आपण अनोखीमध्ये आपण रूम घेतलेली. कारण शहरात गेलं, शहरामध्ये माझी परिस्थिती होती, सायकल लावायचा वगैरे प्रॉब्लेम वगैरे, त्यासाठी आपण त्याला लांबच शांत ठिकाणी घेतलेलं. हे शोपूर आला, शोपूर बाजारपेठ वगैरे. आपल्याला होतो सिटीमध्ये. गुगल मॅप लावलेला पण साऊंड काय बरं प्रॉपर करत नाही. तर चला इथून इटावाला जा प्रॉपर. नजर में नहीं मिलता है ना? क्या हो? हाँ, खातावली 23, कोटा 117, अजमेर 320, उदयपूर 435. उदयपूरच्या अगोदर आपल्याला चित्तोडगड करायचं आहे. तिथून उदयपूर, मग उदयपूरवर मग आपल्याला कुंभलगड. गाडी चाय प्यायला थांबलो. 6 किलोमीटर झाले. आपण सरळ चाललेलो ॲक्च्युअली. रस्ता इकडून राईट आहे. चला आता चाय पिऊया. खातोली इथून 12 किलोमीटर आहे. इटावा 32, कोटा 107. आजूबाजूला कुठे सावली नाही, इकडे सावली आहे. कशी मुख्या प्राण्याने कळते बघा. ही म्हसू बघा आणि गायू बघा, ते सावलीमध्ये बघा. हे दुसरं उदाहरण. अरे मसानो, काय रे सावलीवर तुम्हाला कळते काय? हां, सावली कळती. ही मासवी. हे प्रेमसर आलं आहे गाव, प्रेमसर चालते आहे. हमाच्या मागून हम्माचा बासू चालतं आहे बघा कसं चालतं आहे. ए बचडा, ए बचडा, बचडा घाबरला. रिक्षाचं काम चाललं आहे. रस्ता बघ कसं आहे. नदीचा पूल पार केला ना, तिथून खातवली सुरू झालं आणि आपण राजस्थानमध्ये प्रवेश केला. 12:30 वाजून गेले. 27 किलोमीटर पूर्ण झाले. पुढे जरा शांत ठिकाणी चहा वगैरे घेऊ, आपल्या कामाचं बघू.
आणि पुढे निघू. ही MP आणि राजस्थान बॉर्डरमध्ये जे खातौली गाव आहे ते मॅक्सिमम सगळे मुस्लिमच लोक दिसतात. आपल्या देशी काय लेणं देणं, आपला प्रवास आपल्याला पूर्ण करायचा कोणी असो. चला पोलीस ठाणा खातौली जिल्हा कोटा ग्रामीण. आता ही न्यूजचे पत्रकार भेटले ना मगाशी, तासभर गेला इथेच. आता आपला काय खरा नाही, डिस्टन्स झाला आहे 29 किलोमीटर. आता इटावा तर क्रॉस करतोच आहे, पण आपला डिस्टन्स नाही होणार. प्रॉब्लेम तो आहे मासे दूध किती देशी ही कशी मस्त चालली, काळी काळी घुस. संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळ. आणि आता टायमिंग झालं आहे 5:30. आपले किलोमीटर झाले 37, कमी झाले आहेत. 40च्या लेवलला आहे. सेम कालच्या केस आहे ना, कालच्या. किती लांबच्या लांब शेती चालली आहे बघा. इथे पण दोन्ही बाजूला असे लांबच्या लांब शेती चालली आहे. ते बघू शकतात. कोटा 76, अंता 50, उज्जैन 321. आपल्याला कोटा मार्गेत जावं लागणार आहे बाबा. इटावा आला, नाव मोठं लक्षण खोटं. एवढं नाव ऐकूनच इटावाचं, पण काय फायदा नाही. इटावा शहर नाव एवढं ऐकून होतो, पण काही नाही. आता बरोबर नाही योग्य ठिकाणी थांबलो आहे. तर हा जो मागचा रस्ता आहे ना, हा बाहेरून चालला आहे. आणि हा जो समोर दिसतो आहे ना रस्ता, हा कोटा मार्गे चालला आहे. तर इथे एक रिसॉर्ट वगैरे, आता किती रेट बोलतो आहे का माहीत नाही मुक्कामाचे, कारण ह्या साईडला तर बोलतो आहे, इकडे पण हे रिसॉर्ट टाईपच आहे. तर दोघांचं डिस्टन्स सेमच आहे. हा मागचा जो रस्ता सुलतानपूर मार्गे जाणार आहे आणि हा कोटा मार्गे. आणि कोटा मार्गे गेलो तर आपण प्रॉपर हायवेला पोचतो. आणि आतल्या रस्त्याने पूर्ण वैताग आला आहे. तर आपण कोटा मार्गेच चालू आहे. चला ओके, आपण आता कोटा रोड निवडलं आहे. आणि इथून कोटाचा नंतर 76 किलोमीटर आहे. म्हणजे उद्या आपण 100% कोटा पार करतो आहे, की आपण उद्या पण कोटाला मुक्काम करतो आहे. टाईम झाला आता 7:50. आणि आता आपण इटावामध्ये रूम घेतलेली आहे. तर ही ती रूम आहे, बघू शकता तुम्ही. तर ही ती रूम आहे, बघू शकतात. कारण आईलाच झाला, कारण कसं आहे पुढे काहीच भेटणार नाही बरोबर वगैरे, खूप मुश्किल आहे. इकडच्या लोकांनीच सांगितलं. तर आपल्याला इथे थांबावं लागलं. तर इथून आता आपण कोटा मार्गे आपण जाणार आहोत चित्तोडगडसाठी. आणि इथून साधारणतः कोटा आहे 76 किलोमीटर, म्हणजे 75 राहील आता. तर चला, तर आजची रात्री मुक्काम करून सकाळी निघू. तर लवकर भेटू नवीन प्रवासात. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.